Hello friends, welcome to our YouTube channel बालमैत्रीण. आज आपण पाहणार आहोत क्लास 2ची युनिट 1 मधली पोएम ॲनिमल सॉन्ग. नावातच आहे ॲनिमल म्हणजे काय, प्राणी. आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांची नावं कळणार आहेत. ओके, पाहूया मग याच्यामध्ये काय आहे. आधी आपण पाहूया पोएम म्हणायची कशी. हेन हेन काउंट टू 10, गोट गोट गेट युअर कोट, mouse mouse build a house, chick chick make it quick, cat cat find your hat, bear bear go upstairs, kite kite say good night, sheep sheep go to sleep. अशा प्रकारे तुम्हाला ही पोएम म्हणायची. आणि आता आपण त्याचा लाईन टू लाईन अर्थ एकदा पाहूया काय होतोय. हेन हेन काउंट टू 10, हेन म्हणजे कोंबडी. ओके, हेन हेन काउंट, काउंट म्हणजे काउंट करायचे नंबर 1 पासून 10 पर्यंत नंबर म्हणायचे. ओके, म्हणजे बेसिकली काय केलं आहे, या सेंटेन्सला तसा काही अर्थ होत नाही, पण एक रायमिंग जुळवायचं आहे आणि मुलांना ॲनिमल्सच्या नावांबद्दल माहिती व्हावी म्हणून ही पोएम बनवली आहे त्यांनी. ओके, मग हेनला काय सांगितलं आहे, 10 पर्यंत काउंट करायला सांगितलं आहे. नेक्स्ट, गोट गोट गेट युअर कोट म्हणजे बकरी बकरी तुझा कोट घे. ओके, मग पहा इथे बकरीनी ना कोट घातलेला दिसतोय आपल्याला चित्रामध्ये. ओके, नेक्स्ट आहे माऊस माऊस बिल्ड अ हाऊस. माऊस आणि हाऊस हे 2 रायमिंग वर्ड आहेत. माऊसला काय सांगितलं आहे, बिल्ड अ हाऊस, घर बांधतोय. बघा हे माऊस जो आहे तो घर बांधतोय इथे. ओके, मग नेक्स्ट आहे चिक चिक मेक इट क्विक म्हणजे चिक म्हणजे कोंबडीचं पिल्लू. त्याला सांगितलं की पटकन चल तू. ओके, जे काय किंवा जे काही काम आहे ते पटकन कर असं त्याचा अर्थ होतो. क्विक म्हणजे पटकन. नाही, कॅट कॅट फाइंड युअर हॅट. कॅटला सांगितलं आहे की तुझी हॅट शोध कुठे आहे. पहा इथं ही कॅट आहे, ही आठवतीये माझी हॅट कुठं बरं ठेवली आहे. कॅटला तिची हॅट शोधायला सांगितली. नेक्स्ट, बेअर बेअर गो अपस्टेअर. बेअर म्हणजे अस्वल. अस्वलाला सांगितलं आहे अपस्टेअर. अपस्टेअर म्हणजे जिना चढून वरती जा असं. मग इथे पहा चित्रामध्ये हा जो बेअर आहे हा जिना चढतोय, वरती चाललाय. ओके, बेअर बेअर गो अपस्टेअर. नेक्स्ट आहे काईट काईट से गुड नाईट. मग काईट म्हणजे काय, काईट म्हणजे पतंग होतो, पण इथे हा काईट हा शब्द या पक्षासाठी म्हणजे घार म्हणतो आपण मराठीमध्ये, घारीला इंग्लिशमध्ये काईट म्हणतात. ओके, मग आता ह्या काईटला काय सांगितलं आहे, से गुड नाईट म्हणजे तू गुड नाईट म्हण. नेक्स्ट, शीप शीप गो टू स्लीप. आणि शीपला काय सांगितलं आहे लास्टला, की तू झोपी जा. म्हणजे बघा इथे चित्रामध्ये दिसतंय की नाही ती शीप झोपली आहे. ओके, म्हणजे बेसिकली काय केलं इथे, जे ॲनिमल्सची नावं आहेत त्याच्यासोबत आपल्याला काही रायमिंग वर्ड्स दिलेले आहेत. ओके, मग आता पाहूया नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपल्याला काय दिली आहे. लिसन रिपीट अँड टेल मोर रायमिंग वर्ड. जसं की इथं त्यांनी दिले 10 हेन. जसं की पहा इथं फर्स्ट लाईनमध्ये आहे 10 हेन, गोट कोट. तसं सांगितलं की आणखी शोधा, हॅट कॅट. मग आणखी काय बरं आहे पहा बरं एकदा, खूपच इझी आहे. पहा या आणि या लाईनमधलं तर ऑलरेडी दिलं आहे. थर्ड लाईनमध्ये काय आहे, माऊस हाऊस. ओके, नेक्स्ट लाईन चिक क्विक. ओके, हॅट कॅटचं ऑलरेडी दिलं आहे. बेअर अपस्टेअर, हा एस जो आहे तो काढून टाकायचा बरं का शेवटचा. काईट नाईट आणि शीप स्लीप. हे जे मी अंडरलाईन केलेले आहेत या रायमिंग वर्ड्सच्या पेअर लिहून काढायच्यात. मग आता रायमिंग वर्ड्स म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला. व्हेरी गुड, बऱ्याच जणांना माहिती आहे, ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगते. रायमिंग वर्ड्स म्हणजे असे वर्ड्स ज्यांचा उच्चार शेवटी सारखा असतो. जसं की पहा इथे काय, माऊस हाऊस म्हणजे पहिला म आणि ह काढून टाकला तर आऊस आऊस, शेवटचा साऊंड सारखा होतोय. हेन टेन, ह आणि ट काढून टाकला तर शेवटचा साऊंड काय आहे, एन एन असं. अशा शब्दांना म्हणायचं रायमिंग वर्ड्स, सारखा उच्चार असणारे शब्द. आय होप तुम्हाला ही पोएम समजली असेल. थँक्यू. If you like it, then like it. If you love it,
then subscribe it and don't forget to click on bell icon. Thank you for watching.